विनोद तराळ यांच्यासह हजारो समर्थकांचा शिवसेनेत भव्य प्रवेश. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. जळगाव मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आज बुधवार 11 जून 2025 मोठे राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी आपल्या हजारो समर्थकांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने मुक्ताईनगरमधील राजकीय समीकरणे बदलणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला शरदचंद्र पवार गट मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात विनोद तराळ यांच्यासोबत माजी पंचायत समिती सभापती, असंख्य सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे विशेषतः अंतुर्ली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. या गटातील राष्ट्रवादीची मोठी ताकद विनोद तराळ यांच्या माध्यमातून शिवसेनेकडे वळल्याने एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तराळ यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला या गटात मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकांमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. विनोद तराळ यांच्या पक्षप्रवेशाने मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.